पुढची बातमी पाहूया। आमदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी पुन्हा एकदा आपली दावेदारी सांगितली आहे। सोबतच 2019च्या निवडणुकीत वडेट्टीवारांनी तिकीट नाकारल्याची आठवण त्यांनी करून दिली। एखाद्या दिवंगत लोकप्रतिनिधीच्या कुटुंबातल्याच सदस्याला उमेदवारी देण्याची काँग्रेसची परंपरा असल्याचा दाखला देत आपण लोकसभेसाठी दावेदार असल्याचे त्यांनी म्हटलेले आहे। सध्या विजय वडेट्टीवार जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी देखील असं म्हटलंय की मी चंद्रपूर लोकसभा जर पक्षाने म्हटलं तर लढवू शकतो। आपल्यासोबत आमदार धानोरकर आहेत। मॅडम, कुठून ॲक्च्युअली हा विषय आला? म्हणजे त्यांनी स्वतः एक दावेदारी केलेली आहे, कसं बघता त्यांच्या दावेदारीकडे? काँग्रेसची परंपरा आहे की ज्या घरचा कर्ता पुरुष एखादा लोकप्रतिनिधी म्हणून जर गेला असेल तर शक्यतो त्याच घरातल्या महिलेला तिकीट ही दिले जाते आणि त्याच अनुषंगाने मी ही दावेदारी केली आहे की मी लोकसभेची निवडणूक लढणार आणि त्या उद्देशाने मी तयारी सुद्धा माझी केली। मात्र आता आपण 2 दिवसाआधी बघितलं असेल की विरोधी पक्ष नेत्यांनी मी सुद्धा लोकसभा लढण्यासाठी इच्छुक आहे अशी दावेदारी केली। तर हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे, लोकसभेवरती ते दावेदारी करत असतील तर त्यासाठी सुद्धा आमची हरकत नाही। पण शेवटी हा निर्णय पक्षश्रेष्ठीचा निर्णय आहे। पक्षश्रेष्ठी ज्याला पक्षाची तिकीट देईल पक्षाचे म्हणून आम्ही त्यांच्यासाठी 100% काम करू। पण याच्यामुळे मतदारांमध्ये जे काँग्रेसचे परंपरागत मतदार आहेत त्यांच्यामध्ये कुठे संभ्रम होणार नाही? ऐन वेळेवर अशा प्रकारचं जर दावेदारी झाल्या तर? नाही, शेवटी काँग्रेसचे मतदार हे ठरलेले असतात आणि पार्टीतही आपण बघितलं की ज्याला तिकीट मिळालं, काही फिक्स असे मतदार आहे की ते काँग्रेसचे वोटर तिकीट कोणाला जरी मिळालं तरी त्याच्या पाठीमागे असते। पण मला असं वाटत नाही, कारण आज या लोकसभेची दावेदारी मी करत असल्यामुळे बऱ्यापैकी जनसमुदाय, सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी माझ्यासोबत आहे। त्याच्यामुळे कोणीही या लोकसभेसाठी दावा केला तरी त्याचा फरक माझ्या तिकीटवरती अजिबात होणार नाही। आता जर समजा तुम्हाला काँग्रेसने तिकीट दिली नाही समजा काही कारणामुळे, तर तुम्ही भाजपमध्ये जाणार का? भाजपकडून लोकसभा लढवणार का? अजिबात नाही। आपल्याला माहित आहे की या चर्चा हे आपल्यातलेच काही लोक मुद्दाम होऊन मीडियाला, सोशल मीडियाला सांगून ही चर्चा पसरवत आहे। पण मी सुरुवातीला खासदार साहेब गेल्यानंतर सुद्धा सांगितलं स्पष्टपणे की मी साहेब सुद्धा काँग्रेसचे खासदार होते आणि मी सुद्धा लोकसभा ही काँग्रेसच्याच तिकीटवर लढणार आहे। त्याच्यामुळे भाजपमध्ये किंवा इतर कुठल्याही पक्षात जायचा विषय अजिबात नाही। काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही। विशेषतः भाजपकडून ज्या चर्चा सुरू आहे की त्यांना लोकसभेची उमेदवारी दिल्या जाऊ शकते त्याच्यात देखील तथ्य नसल्याचंच त्यांचं म्हणणं आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, वरोरा, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।